कसा वाटला प्रवास? मस्त, या ते खूप छान अनुभव आहे सगळे. बसा, पाणी देते. तर आता इथे आलेले आहे दूध. तर आता दूध वगैरे पण तापवायचं आहे. त्याचबरोबर कटाची आमटी वगैरे करून घ्यायची. कणिक म्हणून वगैरे मी ठेवते आणि मग साडी वगैरे वेअर करते. कारण आल्यानंतर खूप दमायला होतं आणि चिडचिड वगैरे होते. तर चला आता पटपट आवरून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर आज पौर्णिमा असल्यामुळे मी इथे उंबरठ्याला हळदीचं छान असं लेपन केलं. त्याचबरोबर सुंदर अशी रांगोळी पण काढलेली आहे आणि इथे मी कापूर पण जळलेला आहे, त्यामुळे एकदम प्रसन्न वाटते. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आता सकाळचे 8:30 वाजलेत आणि आता जस्ट ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज वटपौर्णिमा आहे, तर त्याची तयारी माझी चालू आहे. आज महेश सकाळी सकाळी आलेले आहेत गावावरून. तर ते देवपूजा करत आहेत, त्यामुळे आता मी साबुदाण्याची खिचडी बनवते त्यांच्यासाठी नाश्त्याला. तर माझा उपवास वगैरे काही नसतो. जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही आहे. तर एवढाच माझा नियम आहे. तर आता त्यांना नाश्त्यासाठी साबुदाण्याची खिचडी देते आणि मी लगेच आवरायला घेते, कारण त्याच्यानंतर मग पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करायचा आहे. अजून एक काम आलं आहे, म्हणजे आमचा जो किचनची जी टाकी आहे त्याला जो वॉल असतो तो वॉल आजच खराब झालेला आहे नेमका, आणि त्यामुळे जे ओव्हरफ्लो जे पाणी होतं ते पाणी माझं बंदच होत नव्हतं. त्यामुळे मला इथे पाणी भरावं लागलं दाखवलं. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मला सगळे ड्रम बाहेर काढावे लागले आणि त्या ड्रममध्ये सगळं ओव्हरफ्लोचं पाणी मला भरावं लागलं. म्हणजे कधी कधी पाण्याचा इतका दुष्काळ असतो आणि कधी कधी देव इतकं भरभरून देतो की आपल्याकडे साठवायला पण काही नसतं. तर असं आहे, आनंदाचं आणि दुःखाचं असंच आहे. जेव्हा आपल्याला आनंद आपल्याला कमी असतो तेव्हा खूप आपण दुःखी होतो, आणि तोच आनंद जर का प्रमाणापेक्षा जास्त होतो तेव्हा आपल्याकडे पदर नसतं एवढं देव देतो. अशा पद्धतीने आज झालं आहे. ॲक्च्युली काय झालं आहे, जे वायसर आहे ते वायसर खराब झाल्यामुळे ओव्हरफ्लोचं जे पाणी आहे ते बंद होत नव्हतं, त्यामुळे मला हे बरं लागलं. बाकी काही नाही. तर पाणी गेलेलं आहे, बंद झालेलं आहे. तर आता प्लंबरला बोलवलं आहे आणि तो प्लंबर आल्यावरती वायसरचं जे काही काम आहे ते करेल. आता पाणी पूर्णपणे थांबलेलं आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आता हे नवीन काम आलं आहे. आता मला तयारी वगैरे करायची, साडी वगैरे नेसायची. बाकीची सगळी झाडलोट वगैरे सगळी कामं झाली आहेत. आता फक्त नाश्ता करते, चहा करते आणि निघते. तर आता इथे साबुदाण्याची खिचडी बनवली आहे आणि आता महेश यांना ती खायला देते, कारण त्यांना निघायचं ऑफिसला. तर चला मंडळी, मी आता रेडी झालेली आहे. मस्त अशी इरकलीची साडी नेसलेली आहे. तर कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. तर पूर्ण लुक मी तुम्हाला नंतर दाखवते. आधी केतू काय करते ते दाखवते. इथे बघा, केतूने मला सुंदर असं ताटाळ करून दिलेलं आहे. काल रात्री तिने सुरू केलं आहे. मस्त असं ताटाळ बनवते ती. तर अजून तिचं थोडंसं राहिलं आहे म्हणून मला ती विणून देते. खूप भारी झालं आहे पिया. अजून याच्यापेक्षा मोठं करायचं आहे, पण आता ते जरा काल सुरू केलं ना, त्यामुळे पण खूप छान झालं आहे. एकदम फास्ट काम केलं आहे मॅडमने आमच्या. चिमणा माझा. तर चला मंडळी, मी आता केतूला घेऊन जाते खाली. वटपौर्णिमेची पूजा करायची आहे मला. तर इथे टिपॉयवरती ताट ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये ओटी भरण्यासाठी आंबे वगैरे घेतलेले आहेत आणि गहू वगैरे. इथे ओटीचं सामान आहे. तर हे केतू पकडेल आणि हे ताट मी पकडेल. बाय द वे, माझी पूजा वगैरे झाली आणि आता मी आली घरी. तर चला आता जरा फ्रेश होते आणि आता मला लागायचं आहे स्वयंपाकाला. पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे. तर अर्धा स्वयंपाक झालेला आहे, आता अर्धा उरलेला करायचा आहे. आता बराच वेळ लागणार आहे, कारण आता जवळजवळ 1 वाजलेले आहेत. तर आता मी शूट घेत बसली तर मला खूप वेळ होईल. तर जेवढं जमेल तेवढं मी करेन, नक्की करेन. तर स्टे ट्यून. तर आता मी किचनमध्ये आले आणि इथे मी पोळ्या लाटायला घेतलेले. कटाची आमटी झाली होती माझी, ऑलरेडी मी सकाळीच बनवली होती. आता फक्त पोळ्या लाटायच्या होत्या आणि भजी आणि पापड कुरडई एवढंच मी करणार आहे. आज मी बटाट्याची भाजी वगैरे काहीच करणार नाही आहे, कारण बटाट्याची भाजी काही खाल्लीच जात नाही, त्यामुळे झटपट होईल. आता तरी पण एवढा स्वयंपाक करायला मला 1-1.5 तास तरी लागेलच. तर चला पटपट मी आवरून घेते. स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे आणि थोड्या वेळात आम्ही जेवू. फायनली कपडे वाळत टाकण्यासाठी गॅलरीमध्ये आम्ही लावून घेतलेले आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला कपडे वाळत घालायचे असतील तेव्हा खाली घ्यायचे. इथे बघा ही दोरी आहे,
ही दोरी खेचून हा स्टँड खाली घ्यायचा आहे. ॲक्च्युली इथे ह्याचे 2 प्रकार होते. म्हणजे आपण दोरी ओढल्यावरती एक हे बार आहेत ना यायचे खाली, एक बार खाली येतात आणि मग त्याच्यात आपण कपडे वाट टाकायचे. पण आता आम्ही हे एकदमच सगळे एकत्रच असे घेतलेले आहेत. देवांना नैवेद्याचं ताट तयार केलेलं आहे आणि देवांना नैवेद्य दाखवला. त्यानंतर मी आणि केतूने जेवून घेतलेलं आहे. बाय द वे आता रात्रीचे 8 वाजलेत आणि आता जस्ट मी माझ्यासाठी चहा ठेवला आहे. दुपारनंतर मी अजिबात शूट घेतला नाही. मला खूप कंटाळा आलेला, मला झोप पण येत होती आणि पुरणाचा स्वयंपाक करायला मला जवळजवळ 2-2:30 वाजले आणि 2-2:30 झाल्यानंतर मग मी 3ला आज जेवलेली आहे. त्यामुळे सगळं आज माझं लेट झालं. 3 वाजता देवाला नैवेद्य दाखवला आणि नंतर मी केतू जेवलो. केतूने थोडंफार खाल्लं होतं म्हणजे साबणाची खिचडी वगैरे. तर आणि मी पण थोडीशी खाल्ली, पण मला जास्त आवडत नाही. आणि 3 वाजता आम्ही दोघी जेवलो. वेदांचं मी त्याचं जे काय असतं ते सकाळी बनवलं होतं, पनीर वगैरे. तर असं काही आहे. आणि मग जेवण लेट झाल्यामुळे आता मी रात्रीचे 8 वाजता चहा बनवते. तर आता चहा नाही पिला तर मला झोप आल्यासारखी वाटत होती, पण म्हटलं जरा थोडंसं चहा करूया आपल्यासाठी. तर असं काही आहे. तर पूर्णाचं स्वयंपाकाचं शूट करायचं होतं मला, पण खूप कंटाळा आलेला, कारण शूट करत बसलं तर खूप वेळ होतो. तरी पण मी थोडंफार पोळ्या लाटताना मी शूट घेतलेला आहे. काळी मिरी टाकते. तर आजचा दिवस तर छान गेला, पण आज एवढं माझं काही शूट झालेलं नाही आहे. बघू आता महेश आल्यावरती आपण त्याच्याशी जरा थोड्याफार गप्पा मारू. आणि चला आता मी चहा घेते. थोडासा चहा त्यांच्यासाठी पण ठेवते, आल्यावरती त्यांना चहा लागतो. तर चला मंडळी, या चहा प्यायला. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आता सकाळचे 10 वाजलेत आणि मी नेक्स्ट डे व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. कालच्या व्हिडिओलाच मी आता हा व्हिडिओ कंटिन्यू करते. तर तुम्हाला तर माहितीच आहे की काल मी गॅलरीमध्ये कपडे वाळत टाकण्यासाठी हा स्टँड लावून घेतलेला आहे. तर काल पण आम्ही कपडे वाळत टाकले होते. तर काल सुकलेले कपडे मी आता काढते आणि माझे आजची मशीन लवकर झाली, त्यामुळे मग आता म्हटलं कपडे वाळत टाकूया. कारण आता गॅलरीमध्ये एवढा वारा नाही आहे. आता आपण एवढे दिवस कसं स्टँड आतमध्ये ठेवू शकत होतो पंख्याखाली, परंतु आता कपडे वाळायला प्रॉब्लेम होईल आणि पावसाळा पण सुरू झाला आहे. त्यामुळे आता म्हटलं लवकरच कपडे वाळत टाकायला पाहिजे. तरीसुद्धा लेटच झाला. माझं 10 वाजेपर्यंत मशीन होते, कधी कधी 10:30 वाजतात. तर मशीन जशी होईल तसं लगेच मी कपडे वाळत टाकायला घेणार आहे. कारण आता सध्या पावसाळा असल्यामुळे पटकन कपडे वाळत नाहीत. तर आता आधीचे कपडे सगळे काढले आणि आज कपडे धुतलेले हे कपडे आता मी वाळत टाकते. तर आता बरेच दिवस झाले होते मला अशा पद्धतीचा स्टँड घ्यायचा होता. तर फायनली मी हा स्टँड लावलेला आहे. आता ह्याचे फायदे तोटे काय असेल तर मी नक्की सांगेन, पण मला सध्या तरी बरं वाटतं आहे. आणि आपल्याला जर का असं वाटतं आहे की स्टँड थोडा वेळ खाली घ्यावा, तर आपण थोडंसं अजून खाली घेऊ शकतो, जेणेकरून जसा वारा असेल तसं मी याला ॲडजस्ट करते सध्या तरी. कारण एकदम वरती जर का आपण हा जो दोरा खेचला ना, तर मग वारा नसतो, वरती एवढा वारा नसतो, पण खाली जरा थोडासा वारा असतो. म्हणून मी आज जरा स्टँड थोडंसं खाली घेतलेलं आहे. वाळत घातल्यानंतर अजून जरा थोडंसं वरती करेन मी ह्याच्यापेक्षा, म्हणजे डोक्याला लागू नये म्हणून. आता माझ्याकडे स्टँड असूनही मी हा स्टँड का लावला, तर जो स्टँड आहे तो पंख्याखाली आपण वाळत टाकू शकतो, पण घरामध्ये खूप पसारा होतो. त्यामुळे आता विचार केला की असं स्टँड नाही घ्यायचा. माझ्याकडे जवळजवळ 2 स्टँड झालेले आहेत. एक स्टँड मी गावी नेलेला आहे आणि आता हा स्टँड काय करायचा तो विचार चालू आहे काय करायचं, नाहीतर मग हा पण बहुतेक तरी आम्ही गावीच नेऊ. तर असं काही आहे प्लॅन. तर चला आता हे सगळे कपडे मी वाळत टाकते. आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि आता मी माझ्यासाठी चहा बनवते. तर दुपारपासून मी काही शूट घेतलंच नाही, त्यामुळे म्हटलं आता सुरू करूया आणि थोडेसे तुमच्याशी गप्पा पण मारायचे. तर चला आता मी पहिले चहा करून घेते. बाय द वे आजपासून आमचा पाईपलाईन गॅस सुरू झालेला आहे. आज दुपारी येऊन त्यांनी जॉईन केलेला आहे आणि त्याच्यावरतीच आज मी चहा ठेवलेला आहे, दाखवते. इथे तुम्ही बघू शकता ही गॅस पाईपलाईन आहे आणि आज त्यांनी जॉईन केलेला आहे. आणि या गॅसचा असा आवाज पण येतो, हे बघा असा आवाज येतो, म्हणजे असं असं नाही. एक मिनटं मी बाजूला ठेवते चहा.
आवाज आला. तर अशा पद्धतीने ह्याचा आवाज येतो. आधीचा HP गॅस जो आहे ना आपला, तर बघा अशा पद्धतीचा आवाज यायला लागलाय. आधी एवढा गॅसचा आवाज नाही यायचा, मात्र ह्याचा येतोय. तर त्यांनी सांगितलेलं आहे की गॅसचा आवाज येणार आहे. हे अजून एक म्हणजे लायटरनी पटकन माझा पेटत नाही. काडेपेटीने लगेच पेटतो, पण लायटरने थोडासा वेळ लागतो. असं काय आहे चेंजेस मला असं वाटतंय. तर बघू आता, ते म्हणतात की लायटर चेंज करून बघा. तर बघू आता नवीन लायटर घेऊन बघते, त्याच्यात पण कसं आहे बघते. नाही तर मग बहुतेक तरी काडेपेटीने पटकन लागतं असं. तर चला आता माझा बोलता बोलता चहा पण झालाय. तर चला मंडळी चहा प्यायला. चला आता वाजले 6. आता आज काही आपल्याला सनसेट दिसणार नाही आहे, कारण आता पाऊस सुरू झालेला आहे. आभाळ बाहेर भरपूर आले. एक मिनिट दाखवते तुम्हाला. आता मी बाहेर जाऊ शकत नाही, कारण गॅलरी पूर्णपणे ओली झालेली आहे. हे बघा तुम्हाला दाखवते. हे सगळं ओलं झालं आहे, पाणी आहे इकडे सगळीकडे. आणि बाहेरचं वातावरण बघू शकता, एकदम मस्त सुंदर झालेलं आहे. बाय द वे आपला पाऊस सुरू झालेला आहे आणि खूप छान वाटते. थंडगार वातावरण झालं आहे. रात्री आता गरम पण होत नाही. पार्लेजीचा पुडा आहे ना, तो त्यातले सगळे बिस्किट यात काढणार आहे. आता असं वाटतंय आता पाऊस सुरू झालाय ना, तर नरम पडू नये म्हणून. भाऊ फर्स्ट टाइम करते, नरम पाडायला पाहिजे. बघा एवढं पुढे माझा असा विचार होता की डायरेक्ट असे टाकत, पण असं नाही बरोबर वाटत म्हणून सगळेच ओपन करते आता. ओपन अरे खात्रीशिवाय होतच नाही. बापरे केवढा आवडतो. बाय द वे सगळे पार्लेजी बिस्किट आमचे भरून झाले डब्यामध्ये. मस्त आयडिया. ही आयडिया मला वेदाने दिली. आणि अजून एक दुसरा डब्बा आहे प्रोटीनचा. याच्यामध्ये काय दाखवते तुम्हाला, बघा काय. लाडू बेसनचे लाडू ठेवलेले आहेत आम्ही. प्रोटीनचे डबे आमच्याकडे भरपूर आहेत, तर त्याचा असा उपयोग करतोय आम्ही. तर चला मंडळी डबे ठेवते जागेवर. बाय द वे बेसनचा लाडू कसा झाला आहे तुम्हाला सांगायचंच राहिला. खूप मस्त टेस्टी झालेत. घरच्या घरी ना दळण आणायची गरज आहे, काही नाही. घरच्या घरी भाजायचे आणि मिक्सरमधून ग्राइंड करायचे. मिक्सरमध्ये एकदम व्यवस्थित होतात, म्हणजे जसे आपल्याला हवे तसे. खूप असे जाडसर पण नाही होत. तर मला तर ही आयडिया आवडली. तर तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने लाडू करून बघा, खूप मस्त होतात. तर चला आता हे सगळं ठेवते जागेवर. तर आज मी आणि वेदांत खाली जरा फिरायला आलो. केतू काय आली नाही, कारण केतूला आलाय कंटाळा. आणि आम्ही मस्त 4-5 फेऱ्या मारल्या बिल्डिंगला. आणि आता आम्ही चाललो आहे, कारण पाऊस सुरू झालेला आहे. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.